कल्पना करा तुम्ही एका व्यक्तीला गेली 10 वर्ष ओळखताय. म्हणजे तो तुमचा मित्र असेल किंवा नातेवाईक असेल किंवा कदाचित तुमचा एखादा खूप मोठा आदर्श असेल आणि तुमचा त्या माणसावर अगदी आंधळा विश्वास आहे. आणि मग अचानक एका क्षणी तुम्हाला असं काहीतरी समजतं ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीनच सरकते. बापरे. हो ना. म्हणजे तुम्हाला अचानक जाणवतं की गेली 10 वर्षे आपण ज्या व्यक्तीला ओळखत होतो ती व्यक्ती मुळात अस्तित्वातच नाहीये. म्हणजे तो फक्त एक मुखवटा होता. अगदी बरोबर. एक अतिशय बेमालूमपणे रंगवलेला खोटा चेहरा. विचार करा त्या क्षणी एखाद्याच्या मनाची अवस्था काय होईल. खरंच अंगावर काटा आणणारी कल्पना ही. पण दुर्दैवाने माणसाच्या वागण्याच्या बाबतीत हे अनेकदा वास्तवात घडताना दिसतं. खरंय. आणि म्हणूनच मानवी मानसशास्त्र आणि आपलं रोजचं जे आचरण असतं ना, तो एक अत्यंत गुंतागुंतीचा पण तितकाच वेधक विषय ठरतो. नक्कीच. आपण समाजात वावरताना जे वागतो, जे बोलतो, ती खरंच आपली खरी ओळख असते की केवळ परिस्थितीने आपल्यावर लादलेली एक भूमिका असते. हो, एक भूमिका. आणि हा प्रश्न खरंच खूप अस्वस्थ करणारा आहे. हो. आणि म्हणूनच चला तर मग आज आपण याच विषयाची सविस्तर उकल करूया. आजच्या या सखोल चर्चेत आपण माणसाच्या मनाच्या आणि वागण्याच्या अशा एका अंधाऱ्या आणि गुंतागुंतीच्या कोपऱ्यात डोकावणार आहोत, ज्याचा सामना आपण सगळेच रोज कुठेतरी करत असतो. अगदी बरोबर. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनावर आधारित एका अत्यंत कुतूहलवर्धक स्रोताचा आज आपण वेध घेणार आहोत. त्यांच्या या लेखनात 2 शब्द खूप वारंवार येतात. एक म्हणजे सोंग आणि दुसरा म्हणजे डोंग. सोंग आणि ढोंग. आता वरवर पाहता हे दोन्ही शब्द एखाद्या जुळ्या भावांसारखेच वाटतात, नाही का? म्हणजे दोघांचाही अर्थ आपण खोटं वागणं असाच कैसा लावतो. हो, सर्वसाधारणपणे आपण तसाच अर्थ घेतो. पण या 2 शब्दांमध्ये आणि पर्यायाने माणसाच्या या 2 प्रवृत्तींमध्ये जमिनी आसमानाचा फरक आहे. आणि यातली सर्वात वेधक आणि आकर्षक गोष्ट म्हणजे काय माहितीये? विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी माणसाच्या वागण्यामागचा जो हेतू आहे तो किती अचूकपणे टिपला आहे. अच्छा. म्हणजे हेतूवर सगळं अवलंबून आहे. हो, 100%. कारण आपण कोणतीही कृती करतो त्यामागे नुसती भौतिक हालचाल नसते. त्यामागे एक काय म्हणतो आपण त्याला, एक अदृश्य मानसशास्त्रीय प्रक्रिया सुरू असते. बरोबर. आणि तो हेतूच हे ठरवतो की आपण परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी केवळ एखादं सोंग घेतलं आहे की आपण स्वतःला आणि जगाला फसवण्यासाठी ढोंग रचत आहोत. क्या बात है. हा फरक समजून घेणं केवळ तात्विकदृष्ट्या महत्वाचं नाहीये, तर आपल्या रोजच्या जगण्यासाठी, आपली नाती टिकवण्यासाठी ते अत्यंत गरजेचं आहे. हे अगदी खरं आहे. कारण अनेकदा आपण अज्ञानामुळे या दोन्ही गोष्टींची पूर्णपणे सरमिसळ करून टाकतो. हो, नक्कीच. तर आपण आधी सोंग ह्या संकल्पनेकडे वळूया. सामान्यतः सोंग हा शब्द ऐकला की आपल्या मनात लगेच एक नकारात्मक प्रतिमा उभी राहते. म्हणजे आपण अनेकदा तिरस्काराने म्हणतो ना, काय सोंग आणलंय नुसतं. हो, तसं आपण सहज म्हणून जातो. पण विद्यानंदांच्या लेखनातून एक वेगळाच पैलू समोर येतो. म्हणजे सोंग घेणं म्हणजे नेहमीच काहीतरी वाईट किंवा फसवणूक असते असं मुळीच नाहीये. बरोबर. कारण सोंगाच्या मुळाशी एक तात्पुरती गरज दडलेली असते. हे खूप महत्वाचं आहे. तात्पुरती गरज. हो. जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःचं मूळ रूप क्षणभरासाठी बाजूला ठेवते आणि वेगळीच भूमिका पार पाडते, तेव्हा ते सोंग असतं. समजलं. इथे सर्वात मोठा मुद्दा असा आहे की या भूमिकेमागे कुणाचंही नुकसान करण्याचा किंवा कुणाला लुबाडण्याचा हेतू अजिबात नसतो. अनेकदा हे सामाजिक, शैक्षणिक किंवा अगदी कौटुंबिक स्वास्थ्यासाठी घेतलं जातं. म्हणजे पाहायला गेलं तर नाटकात काम करणारे जे कलाकार असतात ते जे करतात ते अगदी शुद्ध सोंग आहे. बरोबर. अगदी बरोबर. मंचावर एखादा अभिनेता जेव्हा अत्यंत क्रूर खलनायकाची भूमिका साकारतो तेव्हा तो त्या पात्राचं सोंग घेतो. त्याचे डोळे लालबुंद होतात, आवाज कठोर होतो, प्रेक्षकांना त्याचा प्रचंड राग येतो. हो. पण पडदा पडला की तोच माणूस आपला मेकअप पुसून आपल्या मुलाला मांडीवर घेऊन लाड करत असतो. म्हणजे तो आतून तोच सामान्य प्रेमळ माणूस असतो. अगदी तंतोतंत उदाहरण दिलं तुम्ही. आणि या रंगमंचाच्या पलीकडे जाऊन जर खऱ्या आयुष्यातील उदाहरणं द्यायचं झालं तर प्रत्येक घरात घडणारी गोष्ट बघा. हा, सांगा ना. आपले पालक अनेकदा असं सोंग घेतात. म्हणजे मुलांनी अभ्यासात लक्ष द्यावं, त्यांना शिस्त लागावी म्हणून वडील किंवा आई अचानक खूप कडक शिस्तीचे असल्याचं आव आणतात. हो, हे तर सगळ्यांनीच अनुभवलंय. आतून त्यांच्या मनात मुलांबद्दल प्रचंड माया असते. मुलगा रडताना पाहून त्यांच्याही काळजात कुठेतरी कालवाकाला होत असते. नक्कीच. पण तरीही ते चेहऱ्यावर एक कठोर भाव टिकवून ठेवतात. का? कारण त्यामागे मुलाच्या भल्याचा एक व्यापक विचार असतो. तो राग खरा नसतो, ते एक सोंग असतं.
हे ऐकताना मला आता वेगळाच विचार सुचतोय. म्हणजे हे सोंग घेणं म्हणजे जणू एखाद्या कडाक्याच्या थंडीत जाड लोकरीचा स्वेटर घालण्यासारखं आहे. अरे वा, छान उपमा आहे ही. म्हणजे बघा ना, बाहेर खूप थंडी आहे, तुम्हाला स्वतःचं रक्षण करायचंय, म्हणून तुम्ही तो जड रखरखीत स्वेटर अंगावर चढवता. ती त्यावेळेची त्या विशिष्ट परिस्थितीची गरज असते. पण एकदा का थंडी गेली, छान ऊन पडलं, की आपण तो स्वेटर काढून व्यवस्थित कपाटात ठेवून देतो. आपण काही भर उन्हाळ्यात तो स्वेटर घालून फिरत नाही. सोंग हे देखील अगदी तसंच आहे, नाही का? खरं सांगू, हे स्वेटरचं उदाहरण केवळ उत्तम नाही, तर ते सोंगाचं संपूर्ण मानसशास्त्र उलगडून दाखवतं. कसं काय? कारण तुम्ही तो स्वेटर घालताना पूर्णपणे शुद्धीत असता. तुम्हाला माहीत असतं की तो स्वेटर म्हणजे तुमची खरी त्वचा नाहीये. हां, बरोबर. सोंग घेणारी व्यक्ती आतून पूर्णपणे सजग असते. जेव्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे एखादी आई रागवण्याचा सोंग घेते, तेव्हा तिला पक्क ठाऊक असतं की हा राग खोटा आहे. म्हणजे ती स्वतःला फसवण्याचं काम करत नाहीये. अगदी तेच. सोंगामध्ये स्वतःशी कोणतीही प्रतारणा नसते आणि म्हणूनच हे सोंग तात्पुरतं असतं. ते माणसाच्या व्यक्तिमत्वाला कायमचं चिकटून बसत नाही. बरं, तर मग इथपर्यंत एक गोष्ट अगदी स्वच्छ झाली की सोंग हे एक साधन आहे, योग्य वेळी योग्य कारणासाठी वापरला जाणारं एक निरुपद्रवी साधन. हो, अगदी. पण खरी मेख ही तेच आहे. जर सोंग इतकं निरुपद्रवी आहे, तर मग माणसाच्या वागण्यात इतकी गुंतागुंत आणि विकृती काय येते? इथून पुढचा भाग खरोखरच खूप अस्वस्थ करणार आहे, कारण आपण आता ढोंग या संकल्पनेत प्रवेश करत आहोत. मला सांगा, जर सोंग म्हणजे थंडीत घातलेला स्वेटर असेल, तर मग ढोंग म्हणजे नेमकं काय? जर तुमच्याच त्या स्वेटरच्या उदाहरणाला पुढे न्यायचं झालं ना, तर ढोंग म्हणजे तुम्ही तो स्वेटर अंगावर घालता आणि काही काळानंतर तुम्ही जगाला पटवून द्यायला लागता की तो स्वेटर नसून तुमची खरी त्वचाच आहे. हो, तुम्ही तो स्वेटर काढायला चक्क नकार देता. भर उन्हाळ्यात घामाने डबडबलेले असतानाही तुम्ही हसत हसत खोटं सांगता की मला अजिबात उकळत नाहीये, मी असाच आहे. म्हणजे हे तर निव्वळ वेड आहे. तसंच काहीसं. स्वतःची खोटी प्रतिमा निर्माण करून इतरांना कायमस्वरूपी भ्रमात ठेवणं म्हणजे ढोंग. इथे गरज संपते आणि स्वार्थाला सुरुवात होते. ही भयानक आहे, कारण यात अत्यंत जाणीवपूर्वक केलेली फसवणूक दिसतेय. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनात याची जी उदाहरणं दिली आहेत, ती आपल्या आजूबाजूला, समाजात, राजकारणात, अगदी आपल्या कार्यालयातही रोज दिसतात. अगदी पावलोपावली दिसतात. स्वतःच्या अंगात जे गुण मुळीच नाहीत, त्याचं खोटं प्रदर्शन करणं. उदाहरणार्थ, काही लोक बाहेरून अत्यंत साधेपणाचं किंवा कमालीच्या नैतिकतेचं आणि धार्मिकतेचं प्रदर्शन करतात, पण त्यांच्या मनात इतरांविषयी प्रचंड द्वेष, कटुता आणि स्वार्थ दडलेलं असतं. होय. आणि ढोंगाचं मानसशास्त्र समजून घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे सोंग हे बाह्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी असतं, तर ढोंग हे दुसऱ्या माणसांच्या मनावर आणि विश्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी असतं. अच्छा, म्हणजे दुसऱ्याला कंट्रोल करण्यासाठी. हो. ढोंग करणारी व्यक्ती इतरांच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेते. जेव्हा एखादी व्यक्ती धार्मिकतेचा खोटा मुखवटा घालून लोकांचा विश्वास जिंकते आणि नंतर त्या विश्वासाचा वापर स्वतःचा आर्थिक किंवा राजकीय फायदा करून घेण्यासाठी करते, तेव्हा ते निव्वळ ढोंग असतं. थोडं थांबा, मला इथे एक गोष्ट विचारायची आहे आणि मी मुद्दाम थोडा उलट विचार मांडतोय इथे. विचारा ना. समजा एखादी व्यक्ती नवीन नोकरीनिमित्त एका नवीन शहरात गेली. तिथले लोक एका विशिष्ट पद्धतीने वागतात, त्यांची जीवनशैली खूप साधी आहे. ही नवीन व्यक्ती मूळची तशी नाहीये, पण त्या नव्या वातावरणात जुळवून घेण्यासाठी आपण एकटं पडू नये म्हणून ती व्यक्ती तसाच साधेपणाचा आव आणते. ओके. त्या लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करते. आता याला थेट ढोंग या अत्यंत गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या कॅटेगरीत का टाकावं? हे नुसतं सर्व्हायव्हल किंवा लोकांमध्ये सामावून जाण्यासाठी केलेलं निरुपद्रवी वर्तन नसू शकत नाही का? हां, खरोखरच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अनेकदा आपण याच ग्रे एरियामध्ये म्हणजे संभ्रमाच्या अवस्थेत अडकतो. हो ना, कारण ते सोंग वाटते पण ढोंगही वाटू शकतं. बरोबर. पण जर आपण याला एका व्यापक दृष्टिकोनातून आणि विद्यानंद यांच्या विश्लेषणातून पाहिलं, तर सोंग आणि ढोंग या दोन प्रवृत्तींच्यामध्ये एक अत्यंत सूक्ष्म पण पोलादासारखी भक्कम भिंत आहे. कोणती भिंत? त्या भिंतीचं नाव आहे हेतू किंवा इंटेंट. तुम्ही दिलेल्या उदाहरणात जर ती व्यक्ती केवळ सुरुवातीचे काही दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी साधेपणाने वागत असेल आणि त्यातून ते कोणाचंही आर्थिक किंवा मानसिक नुकसान करत नसेल. अच्छा, म्हणजे इरादा काय आहे त्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. अगदी.
पण समजा त्याच व्यक्तीने तो साधेपणाचा मुखवटा वापरून तिथल्या लोकांचा विश्वास संपादन केला आणि एकदा का ते लोक भावनिकदृष्ट्या तिच्यावर अवलंबून राहिले की मग तिने त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधला किंवा लोकांची फसवणूक केली. तर मग ते ढोंग झालं. तर ते निश्चितच ढोंग आहे. ढोंग हे नेहमी एका बळीच्या म्हणजे विक्टिमच्या शोधात असतं. ढोंगाच्या मुळाशी कायम स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याला वापरून घेण्याची वृत्ती असते. समजलं. म्हणजे कृती वरवर पाहता तीच असू शकते, पण त्यामागची मानसिकता संपूर्ण खेळाचा नियम बदलते. अगदी बरोबर. आता हे सगळं ऐकताना एक सामान्य माणूस म्हणून मला असा प्रश्न पडतो की रोजच्या आयुष्यात वावरताना समोरचा माणूस सोंग करत आहे की ढोंग, हे ओळखायचं कसं? हा मोठा प्रश्न आहे. किंवा त्याहूनच महत्वाचं म्हणजे आपण स्वतः सोंगाच्या सीमारेषा ओलांडून ढोंगाच्या प्रदेशात तर प्रवेश करत नाही ना, हे कसं तपासायचं? हो, आत्मपरीक्षण. या स्रोतामध्ये या दोघांमधील खडकाचे जे विश्लेषण केले आहे ते मला खूप प्रभावी वाटले. आपण त्याचे मानसशास्त्रीय पैलू उलगडून बघूया का? नक्कीच. विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या मते या प्रवृत्तींचं परीक्षण करण्यासाठी 4 प्रमुख निकष आहेत. आणि तुम्ही म्हणालात तसं हे केवळ दुसऱ्याला मोजण्यासाठी नाही, तर स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी आहेत. बरं, कोणते आहेत ते 4 निकष? यातला पहिला आणि सर्वात पायाभूत निकष आहे, ज्याची आपण आत्ताच चर्चा केली, उद्देश. म्हणजे इंटेंट. हो. सोंगामागे नेहमी एक प्रामाणिक, पारदर्शक आणि अनेकदा दुसऱ्याच्या भल्याचा उद्देश असतो. पण ढोंगाचा जन्मच मुळी अत्यंत संकुचित, स्वार्थी आणि अंधाऱ्या हेतूमधून होतो. आणि मला वाटतं या उद्देशातूनच पुढचा निकष तयार होतो, तो म्हणजे स्वभाव किंवा त्या वर्तनाचा कालावधी. बरोबर ओळखलात. मगाशी आपण म्हणालो तसं सोंग हे तात्पुरतं असतं, कामापुरतं असतं. पण ढोंगाच्या बाबतीत हे फार भयंकर रूप घेतं. ढोंग हे दीर्घकालीन असतं आणि हळूहळू ते त्या व्यक्तीची सवय बनून जातं. खोटं बोलणं, खोटं वागणं हाच त्यांचा मूळ स्वभाव बनतो. इथेच तर सगळी गोम आहे. जेव्हा माणूस सतत ढोंग करतो तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये एक विलक्षण मानसशास्त्रीय प्रक्रिया घडते. तो स्वतःलाच अशा काही खोट्या कथा सांगायला लागतो की एक वेळ अशी येते जेव्हा त्याला स्वतःलाच आपला खरा चेहरा कोणता आणि मुखवटा कोणता यातला फरक समजेनासा होतो. बापरे, हे तर खूपच डेंजरस आहे. आणि इथूनच मग तिसऱ्या निकषाचा संदर्भ लागतो, प्रामाणिकता. प्रामाणिकता. आता ऐकायलाही थोडं विरोधाभासी वाटेल. सोंग म्हणजे खोटं वागणं, मग त्यात प्रामाणिकता कशी असू शकते? हो, हा प्रश्न मलाही पडला होता वाचताना. खोटं वागण्यात प्रामाणिकपणा कसा काय असू शकतो? कारण सोंग घेणारी व्यक्ती तिच्या सोंग घेण्याच्या कृतीशी प्रामाणिक असते. अच्छा. जेव्हा तो बाप आपल्या मुलावर खोटं रागवतो तेव्हा तो स्वतःच्या मनाशी पूर्णपणे प्रामाणिक असतो की मी माझ्या मुलाच्या भल्यासाठी हे खोटं नाटक करत आहे. त्याच्या मनात कोणतीही गुंतागुंत नसते. तो क्लिअर असतो. पण ढोंग करणारी व्यक्ती, तिथे प्रामाणिकपणाचा लवलेशही नसतो. तिथे केवळ दांभिकता असते. ढोंगी माणूस स्वतःशीही खोटं बोलतो आणि जगाशीही. तो स्वतःच्याच खोट्या प्रतिमेच्या प्रेमात पडतो. अरे छा, हा विचार खरंच डोक्यात लख्ख प्रकाश पाडणार आहे. स्वतःच्याच खोट्या प्रतिमेच्या प्रेमात पडणं, किती अचूक वर्णन आहे हे. हो ना. आणि मग याचा जो चौथा आणि अंतिम निकष आहे, परिणाम किंवा रिझल्ट, तो तर अगदी अटळ आहे. हो, तो लपून राहत नाही. सोंगाचा अंतिम परिणाम अनेकदा सकारात्मक असतो. त्यातून एखाद्याला चांगलं वळण लागतं, एखादं मोठं संकट टळतं. पण ढोंगाचा परिणाम, तो नेहमीच कोणत्याही परिस्थितीत विनाशकारी असतो. अगदी खरंय. आणि हा विनाश केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसतो. ढोंगामुळे सर्वात मोठं नुकसान कोणाचं होत असेल तर ते संपूर्ण समाजाचं होतं. कसं काय? बघा ना, जेव्हा एखाद्या अत्यंत साध्या, सोज्वळ आणि धार्मिक वाटणाऱ्या व्यक्तीचा खरा ढोंगी चेहरा समाजासमोर येतो, तेव्हा काय होतं? लोकांचा विश्वास उडतो. एक्झॅक्टली. तेव्हा लोकांचं केवळ त्या एका व्यक्तीवरून नाही, तर समाजातल्या खऱ्या साधेपणावरून आणि खऱ्या प्रामाणिकपणावरूनही विश्वास उडून जातो. समाजात एक प्रकारची विषारी नकारात्मकता आणि अविश्वास वाढीस लागतो. म्हणजे पाहायला गेलं तर सोंग हे एखाद्या स्वयंपाकघरातल्या सुरीसारखं आहे. तुम्ही ती सुरी भाजी कापण्यासाठी, म्हणजेच एका चांगल्या आणि आवश्यक कामासाठी वापरू शकता. बरोबर. पण ढोंग ही माणसाच्या व्यक्तिमत्वाला आतून पोखरून काढणारी वाळवी आहे. वाह, काय उपमा आहे ही. वाळवीचं वैशिष्ट्य काय असतं? ती लाकडाला आतून पूर्णपणे पोखरून काढते, पण बाहेरून लाकूड अगदी शाबूत आणि चकचकीत दिसतं. तुम्ही त्यावर बोट ठेवता आणि ते लाकूड चक्क भोग्यासारखं खाली कोसळतं.
डोंगी माणसाचं व्यक्तिमत्वही अगदी तसंच असतं. एकदम अचूक. बाहेरून प्रतिष्ठेचा चकचकीत रंग, पण आतून मूल्यांची पूर्णपणे राख झालेली असते. वाळवीची ही उपमा खरोखरच या चर्चेचं सार सांगून जाते. ढोंग केवळ तुम्हाला आतून पोखरत नाही, तर तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक नात्याला, प्रत्येक विश्वासाला ती वाळवी लागते. खरंय. विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी ढोंगाला व्यक्तिमत्वाला लागणारा कलंक म्हटला आहे. ते याचसाठी. कलंक? बापरे. कलंक म्हणजे असा डाग जो पाण्याने धुतला जात नाही. ज्या समाजात लोक एकमेकांवर विश्वास ठेवू शकत नाहीत, जिथे प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहतो, तो समाजातून किती पोखरलेला असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. हे खरोखरच डोळे उघडणारं आहे. आपण अनेकदा दुसऱ्यांकडे बोट दाखवतो की अमुक व्यक्ती ढोंगी आहे. हां, पण या संपूर्ण चर्चेनंतर मला वाटतं की सर्वात आधी आपण स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची गरज आहे. आपण आपल्या सोयीसाठी जे मुखवटे चढवतोय ते सोंगाच्या मर्यादेत आहेत की त्या वाळवीसारख्या आपल्याच व्यक्तिमत्वाला पोखरत आहेत. बरोबर. सोंड हे अपरिहार्य असू शकतं, पण ढोंग हे कायमच एक दुष्ट प्रवृत्ती असते. प्रत्येकाने आपल्या वर्तनात पारदर्शकता जपणं ही काळाची गरज आहे. अगदी बरोबर. आणि जर कधी परिस्थितीमुळे एखादा मुखवटा घालावाच लागला तर तो मुखवटा काम झाल्यावर काढून ठेवता आला पाहिजे. तो मुखवटा आपला चेहरा बनता कामा नये. अगदी योग्य विचार. आजच्या या चर्चेतून आपण माणसाच्या वागणुकीचे, मानसशास्त्राचे आणि रोजच्या जगण्यातल्या गुंतागुंतीचे अनेक पदर उलगडले. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाने खरोखरच एक नवा दृष्टिकोन दिला. नक्कीच. पण जाता जाता माझ्या मनात एक विचार घोळतोय. असा विचार जो या स्रोताच्या पलीकडे जातो, पण आपल्या आजच्या वास्तवाशी अत्यंत घट्ट जोडलेला आहे. कोणता विचार? आज आपण सगळेच एका आभासी जगात वावरत आहोत. सोशल मीडियाचं जग. तिथे प्रत्येकजण आपलं आयुष्य किती परफेक्ट आहे हे दाखवण्याच्या शर्यतीत धावतोय. हो, रोजचंच झालंय ते. आपण सगळेच आपलं जे ऑनलाईन प्रोफाईल किंवा आपली जी डिजिटल प्रतिमा जगासमोर मांडतो, जिथे आपण सतत आनंदी, यशस्वी आणि सुंदर असल्याचा दावा करतो, ते केवळ समाजाच्या रेट्यामुळे लाईक आणि कमेंट्स मिळवण्यासाठी घेतलेलं एक तात्पुरतं सोंग आहे की नकळतपणे आपण सगळेच मिळून एका कायमस्वरूपी कधी न संपणाऱ्या ढोंगाचा जाळ्यात अडतत चाललो आहोत. बापरे, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. जिथे आपल्याला आपला खरा चेहरा आरशात पाहायची भीती वाटू लागलीये, हा प्रश्न नक्की स्वतःला विचारून पहा, विचार करत राहा.